नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच नाट्यमय बदलाचा सखोल अभ्यास करणार आहोत. मतदारसंघ आहे कर्जत-जामखेड. चला तर मग या राजकीय उलथापालथीची कारणं समजून घेऊया. अहमदनगर जिल्ह्यातला हा मतदारसंघ बहुतांश ग्रामीण आणि पूर्णपणे शेतीवर अवलंबून. इथल्या लोकांच्या रोजच्या जगण्यातली आव्हानं कोणती? तर सततचा दुष्काळ, पाण्याची तीव्र टंचाई आणि स्थानिक पातळीवर रोजगाराचा मोठा अभाव. याच समस्या या लोकांच्या मनात घर करून बसल्या आहेत आणि साहजिकच त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होतो. आणि इथेच खरा प्रश्न निर्माण होतो की 43,000 मतांचं प्रचंड मताधिक्य फक्त 5 वर्षांच्या काळात जवळजवळ शून्य कसं होतं? एवढा मोठा राजकीय बदल कसा घडू शकतो? चला, ह्याच मोठ्या बदलामागची कारणं शोधूया, आकड्यांच्या आणि जमिनीवरच्या वास्तवाच्या दोन्हीच्या खोलात जाऊन. कोणत्याही विश्लेषणाची सुरुवात ही मुळापासून व्हायला हवी. तर आपणही या मतदारसंघाची ओळख इथली माती, इथली माणसं आणि त्यांच्या न सुटलेल्या समस्यांपासून करूया. हे आकडे बघा. मतदारसंघाचं चित्र अगदी स्पष्ट होतं. 88% लोकसंख्या ग्रामीण आहे, म्हणजे अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर आधारित आहे. त्यामुळेच शेती आणि पाण्याशी संबंधित मुद्दे इथल्या मतदारांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात. आणि सामाजिकदृष्ट्या पाहिलं तर मराठा आणि ओबीसी समाजाचा प्रभाव इथल्या राजकीय समीकरणांना थेट आकार देतो. आता आपण वळूया 2019 कडे, ज्याला एक राजकीय भूकंप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच वर्षी एका नव्या विचारधारेने, एका नव्या रणनीतीने अनेक वर्षांपासूनचा एक मजबूत बालेकिल्ला भेदला. 1995 पासून, म्हणजे जवळपास 2 दशकं भाजपचा या मतदारसंघावर एक छत्री अंमल होता. हे आकडे सांगतात की त्यांची पकड किती मजबूत होती. आणि म्हणूनच 2019 मध्ये जो बदल झाला तो किती मोठा आणि किती महत्त्वपूर्ण होता हे आपल्या लक्षात येतं. फक्त हा एक आकडाच सर्व काही सांगून जातो. 43,347. राष्ट्रवादी काँग्रेसला 2019 मध्ये मिळालेलं हे मताधिक्य होतं. हा काही साधा विजय नव्हता. हा बदलासाठी मिळालेला एक प्रचंड मोठा कौल होता, एक स्पष्ट जनादेश होता. मग प्रश्न येतो की हा विजय कसा शक्य झाला? त्याचं उत्तर इथे आहे. 2019ची निवडणूक पारंपरिक जातीय समीकरणांवर नाही, तर थेट लोकांच्या दैनंदिन गरजांवर लढवली गेली. पाण्याचे टँकर, मुलांच्या शिक्षणासाठी लॅपटॉप, तरुणांसाठी नोकरीच्या कार्यशाळा यांसारख्या ठोस, लोकांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या कामांमुळेच हे राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं. आता आपण येऊया ताज्या निवडणुकीकडे, 2024 कडे, आणि समजून घेऊया की ते 43,000चं मताधिक्य इतकं नाट्यमयरित्या कमी कसं झालं. त्यासाठी आपल्याला आकडेवारीचं विश्लेषण करावं लागेल. 43,000वरून मताधिक्य थेट 1,243 वर. हा आकडाच थक्क करणारा आहे. हा प्रचंड फरकच दाखवून देतो की अवघ्या 5 वर्षात राजकीय हवा किती बदलली आणि ही लढत किती अटीतटीची, किती घासून झाली. हा आलेख बघा. सगळं चित्र स्पष्ट होतंय. राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी जवळपास 9% खाली आली आणि त्याचवेळी भाजपने तितकीच मोठी झेप घेतली. म्हणजे भाजपने आपलं गमावलेलं स्थान जवळपास परत मिळवलं होतं. निवडणुकीचे आकडे फक्त हार-जीत ठरवत नाहीत. ते लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब असतं. आणि माहितीवर आधारित जबाबदार सार्वजनिक चर्चा हेच आपल्या लोकशाहीचं सौंदर्य आहे. प्रत्येकाला सन्मानाने आपलं मत मांडण्याचा हक्क आहे आणि तेच या आकड्यांमधून समोर येतं. इथे 2 पूर्णपणे वेगळ्या रणनीतींची थेट टक्कर होती. एका बाजूला होता महाविकास आघाडीचा विकासाचा आणि तरुणांना आकर्षित करण्याचा मुद्दा, तर दुसऱ्या बाजूला भाजपने माधव फॉर्म्युला वापरला. म्हणजेच माळी, धनगर, वंजारी या ओबीसी मतांचं एकत्रीकरण केलं आणि जातीय समीकरणांना पुन्हा एकदा आपल्या बाजूने वळवण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला. आता कर्जत-जामखेडच्या मतदारांची ही जी गुंतागुंतीची मानसिकता आहे ती समजून घेण्यासाठी आपण एका विश्लेषणात्मक चौकटीचा वापर करूया. ही चौकट आपल्याला या परिस्थितीकडे 4 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मदत करेल. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा चेहरा म्हणजे स्वतः मतदार. त्यांच्यासाठी रोजच्या जगण्याचे प्रश्न सर्वात मोठे आहेत. पाणी, पिकाला मिळणारा भाव आणि मुलांच्या हाताला काम याच्यापुढे दुसरं काहीही नाही. ज्याच्याकडे या समस्यांवर ठोस उत्तर आहेत, मतदार त्याच्याच मागे उभा राहतो. दुसरा चेहरा आहे अस्मितेचा आणि जातीच्या राजकारणाचा. आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात एक सुप्त तणाव आहे. त्यामुळे ओबीसी मतांचं एकत्रीकरण आणि मराठा मतांचं विभाजन
हे घटक निवडणुकीचा निकाल ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतात. हे वास्तव आहे. तिसरा चेहरा आहे नव्या पिढीचा, तरुणांचा. या पिढीचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना फक्त आश्वासनं नकोत, तर डिजिटल शिक्षण, आधुनिक नोकऱ्या आणि प्रशासनात पारदर्शकता हवी आहे. आणि चौथा चेहरा आहे तो म्हणजे राजकीय आघाड्यांचा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, अशा राज्य पातळीवरच्या मोठ्या घटनांचा थेट परिणाम स्थानिक निवडणुकीवर होतो. त्यामुळे आघाडी किती एकसंध आहे आणि राष्ट्रीय मुद्दे स्थानिक समस्यांवर किती कुरघोडी करतात हे खूप महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण परिस्थितीचं विश्लेषण केलं. या विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे भविष्यातली राजकीय रणनीती आणि प्रशासन याचा एक कृती आराखडा कसा असू शकतो ते आता पाहूया. ही स्लाईड म्हणजे मतदारसंघाचा आरसाच आहे. पाणी, शेती, रोजगार आणि रस्ते या लोकांच्या मूळ समस्या आहेत आणि त्यांच्या मागण्याही अगदी स्पष्ट आहेत. कोणताही यशस्वी जाहीरनामा किंवा प्रशासकीय धोरण ह्याच मुद्द्यांभोवती तयार व्हायला हवं. जेव्हा आपण लोकांच्या समस्यांबद्दल बोलतो तेव्हा त्यांचा डेटा आणि त्यांची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. भारताच्या DPDP कायद्यानुसार लोकांचा विश्वास आणि त्यांच्या माहितीची गोपनीयता जपणं हे कोणत्याही प्रशासनाचं पहिलं कर्तव्य आहे. विश्वास हाच प्रशासनाचा खरा पाया असतो. आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी एक सुनियोजित योजना लागते, एक स्ट्रॅटेजी लागते. ही 90 दिवसांची शिडी दाखवते की निवडणुकीची तयारी कशी टप्प्याटप्प्याने करता येते. संवाद यात्रेपासून सुरुवात करून शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यापर्यंतची ही एक सविस्तर योजना आहे. हे वाक्य या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. ही लढत एकतर्फी नाही. येथे मवियाची ताकद आहे विकासाच्या मुद्द्यांवर तरुणांना आकर्षित करण्याची. पण त्याचवेळी भाजपची ओबीसी मतांवरची पकड आणि राष्ट्रीय राजकारणाचा प्रभाव हे एक मोठं आव्हान आहे. आणि शेवटी हाच एक मूलभूत प्रश्न उरतो. अस्मितेच्या राजकारणाला महत्त्व द्यायचं की विकासाच्या गरजांना, की या दोन्हीचा समतोल साधूनच लोकांचा खरा चिरस्थायी विश्वास जिंकता येतो? हा प्रश्न फक्त कर्जत-जामखेडपुरता नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला लागू होतो. जर तुम्हाला लोककेंद्रित नेते बनायचे असतील आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 42 400 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.